दुपारी 1 पर्यंत राज्यामध्ये 31.6% मतदान। नंदुरबारमध्ये सर्वाधिक 37.33% तर पुण्यात सर्वात कमी 26.48% मतदान। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान। तरुणाईसह ज्येष्ठ नागरिक मतदानाच्या रांगेत। 10 राज्यातील 96 जागांसाठी चुरशीच्या लढती। बीडमध्ये पंकजा मुंडेंचं कुटुंबासह मतदान, तर रोहिणी खडसेंनी रक्षा खडसेंना दिलेल्या शुभेच्छा ठरल्या लक्षवेधी। इतर उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क। शिरूरमधल्या राजगुरुनगरमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप, तर पुण्यामध्ये शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदेंच्या नावे दुसऱ्यानंच बोटाला शाई लावल्याचा दावा। बारामतीच्या स्ट्रॉंग रूममधील सीसीटीव्ही 45 मिनिटं बंद पडल्याचा आरोप, मात्र सीसीटीव्हीमध्ये नव्हे तर स्क्रीनमध्ये बिघाड, निवडणूक अधिकाऱ्यांचा दावा। नगरमध्ये अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजप उमेदवारांकडून स्वतःचा प्रचार, निलेश लंकेंचा आरोप, तर शिरूरमध्ये पोलिंग एजंट बनून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मनमानी कारभार, अमोल कोल्हेंचा आरोप। शिंदेंच्या 2 तासांच्या दौऱ्यासाठी एवढ्या जड बॅगा का? संजय राऊतांचा हेलिकॉप्टरच्या व्हिडिओवर बोट। नाशिक नगरमध्येही पैसे वाटल्याचा आरोप, महायुतीकडून आरोपांचं खंडन। पुण्यामध्ये मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार। सुबोध भावे, प्रवीण तरडे, राहुल देशपांडे, मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णीचं मतदान। मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्र लुटला आणि शिवसेना फोडली। सामनातल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंचा आरोप। पाटणा साहिब गुरुद्वाऱ्यात पंतप्रधान मोदींकडून सेवा। बिहार दौऱ्यावर असताना गुरुद्वाऱ्यात जाऊन दर्शन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।